मंडळी, खास करून ज्यांच्या मुलांची लग्न होत आहेत, मुलगा असो मुलगी असो, त्यांच्या आईवडिलांना माझं एकच सांगणं आहे, त्यांच्या भावांना एकच सांगणं आहे, चुलत्यांना सांगणं आहे. हे बघा, जे जे लग्नामध्ये पुढे होऊन पुढाकार घेतात त्यांना एकच सांगणं आहे, बाबा हे पंगत पद्धत चालू करा रे. लग्नामध्ये जेवणाची पंक्तीत बसू द्या लोक मांड्या घालून, आणि समोर पत्रावळ्या ठेवा. पत्रावळ्यामध्ये जेवणाची जे आनंद आहे, जी मजा आहे, ते कुठंच नाही मित्रांनो. अहो काय, मी एका लग्नात गेलो होतो, असं रांगा लावल्या, पिक्चरच्या थिएटरमध्ये रांगा लावल्यासारखं तिकीट काढायला, आता तामनं देऊन, आणि ते टेबलवर ठेवले असं सगळं, आणि समोर पोरं थांबले वाढायला. अहो रांगेत थांबता थांबता ते ताट भरलं तसं ते वरण कधी सांडल, भाजी कधी सांडल, एखाद्याच्या अंगावर ह्याचा भरोसा नाही. उभं उभं खडी खडी जेवावं लागते थांबून. एवढी वाईट दिवस आले राव. थांबवा कुठेतरी. खास करून मुला मुलींचे आईवडील आहे ना, तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या. अहो आमच्या लहानपणी आपण तुम्ही जेवलेच की, पंक्तीत जेवण्याची मजा जी आहे ना, ती कुठंच नाही मित्रांनो. किती आनंदमयी सुखमयी जीवन आहे राव ते. पंक्तीत जेवणाचा आनंद वेगळाच आहे. तुम्हाला सांगतो, आज ही पत्रावळ्या बनवण्याची झाडं आहे ना, आपण ज्याच्यापासून पत्रावळ्या बनवतो ना, ते आणखीन पण आहेत. हे माझ्या बाजूला बघा, तुम्हाला झाड दाखवतो. हे याच्यापासून बनतात पत्रावळ्या. हे बघा, असं नाही की बाबा झाडं विलुप्त झालेत, नाहीसे झालेत. हे बघा किती मस्त पालं आहे ते. ह्याच्या पत्रावळ्या नंबर 1 बनतात. आणि हे बघा, जाळायला पण सोपं बनतं नंतर. अहो ते प्लास्टिकच्या कुठं नादाला लागता. तुम्हाला दाखवतो मी बनवून. अशी तोडायची. काय राव, ते उगच डोक्याला ताण झाला. जिथं तिथं लग्नात गेलं की उभं उभं थांबायचं, रांगेत लागायचं, तिथं बोंबलायचं. एखाद्याच्या अंगावर डाळ सांडणार, भात सांडणार, भाजी सांडणार, आणि बसायचं बोंबलत. पुन्हा फजिती करून घ्यायची दंडी. तर तुम्हाला दाखवतो हे बघा. आता ही पत्रवाळी बनवण्याचं तुम्हाला बनवून पण दाखवतो एक्झाम्पल. हे बघा, अशी पत्रवाळी बनवायची आपल्याला मित्रांनो. तुम्हाला दाखवतो फक्त दाखवण्यासाठी. काय मजा राव याच्यावर जेवणाची. तुम्ही उगाच ते फालतूमध्ये ती बुफे सिस्टम आणि हे सिस्टम आणि ते सिस्टम आणि डोक्याला ताण. हे बघा काय नंबर 1 पत्रवाळी बनते सांगा बरं. काय कमी वाटतं याच्यामध्ये तुम्हाला, याच्यावरती जेवायला? आठवते की नाही लहानपण, याच्यावर जेवलो ना आपण बुंदी सगळं लहानपणी प्रत्येक लग्नामध्ये जाऊन. काय मजा आहे होय. मला हेच कळणार मित्रांनो. जुन्या पद्धतीकडे चला रे.